मुंबईत विसर्जनासाठी गेलेल्या अनेक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीला विसर्जन करण्यापासून रोखण्यात आले। पण का? तर गणपतीने एकूण 3 अवतार घेतल्याचं मानलं जातं। भाद्रपद मधल्या गणेशोत्सवाप्रमाणेच माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाल्याचं मानून माघ महिन्यातही मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जातो। मुंबईच्या चारकोप भागात माघी गणेशोत्सव साजरा केल्यानंतर एका मंडळानं गणेश मूर्ती विसर्जनासाठी तलावावरती नेली। तेव्हा गणेश मूर्ती पीओपीची असल्याचं सांगत पोलीस आणि महापालिका प्रशासनानं या मंडळाला विसर्जन करण्याची परवानगी दिली नाही। यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतही वादही झाला, पण याचा काही फायदा झाला नाही। त्यामुळे मंडळानं गणपती पुन्हा मंडपात आणून झाकून ठेवला। अशीच घटना मुंबईतल्या अनेक मंडळांसोबत घडल्याचं सांगण्यात येते। खरं तर पीओपीच्या गणेश मूर्तींची विक्री आणि त्या मूर्तींचं नैसर्गिक जलाशयात विसर्जन करता येणार नाही असे आदेश कोर्टानं महापालिकेला दिले होते। त्यामुळेच महापालिकेने मंडळांना गणेश मूर्तीचं विसर्जन करू दिलं नाही। पण महापालिकेच्या या भूमिकेचा मुंबईतल्या मंडळांकडून विरोध करण्यात आलाय। त्यांनी गणेश मूर्तींचं विसर्जन करू देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यामुळेच मुंबईतल्या या घटनेची सगळीकडे चर्चा होतीये।